नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। चला तर मग आपण आज झणझणीत असं चिकन बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। हे बघा, मी अर्धा किलो चिकन घेतलंय, स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलंय। आता आपण चिकनसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। आपण मसाला तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघून घेऊयात। मसाला तयार करण्यासाठी साहित्य आहे कांदा, खोबरं, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर, धने, 2 लवंगा, मिरे, चहाजिरे, फूल आणि दालचिनीचा तुकडा आणि चक्री फूल। मसाला भाजण्यासाठी कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवूयात। त्यात पळीभर तेल टाकायचे। तेल गरम होत आलं की त्यात आपण बारीक चिरून घेतलेला उभा कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा मस्त असा भाजून द्यायचा आहे। हे बघा, आपला कांदा मस्त असा भाजलाय। आता आपण त्यात खोबरं टाकून घेऊया। खोबरं भाजून झालं की आपण धने, फूल हा सगळा मसाला टाकून घेऊया। सगळा मसाला मस्त भाजून झालाय आपला। आपण आता काढून घेऊया। आता आपण हिरवी मिरची भाजायला टाकूयात। हिरवी मिरची पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। हे बघा, आपली हिरवी मिरची भाजली आहे। आता आपण त्याला काढून घेऊया। आता आपण सगळा भाजून घेतलेला मसाला मिक्सरला बारीक करून घेऊयात। सगळं एकत्रच टाकते। त्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया। आता आपण फोडणीची तयारी करूया। एक टोमॅटो कढईत टाकून घेऊया। टोमॅटो बारीक होत आला की त्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। टोमॅटो चांगला बारीक झालाय। आता आपण त्यात हळद टाकून घेऊयात। त्यात मिरची पावडर टाकूयात। अंबारीचा चटपट कांदा लसूण मसाला आहे हा, तो टाकून घेऊयात। हा आपण मिक्सरला बारीक केलेला मसाला आहे, तो चांगला परतून घेऊयात। मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला परतून द्यायचा आहे। मसाला चांगला परतला की मस्त अशी भाजीला चव येते। आता आपण त्यात मीठ टाकून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकायचे, लागलं तर आपण परत टाकूया। मसाला चांगला परतला आहे। आता आपण त्यात स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकून घेऊया।
चिकन मसाल्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन आणि मसाला एकदम असा चांगला मिक्स झालाय। आता आपण त्यात पाणी टाकून घेऊया। आणखीन थोडं पाणी टाकून घेऊया, म्हणजे यात चिकन शिजून जाईल। आता आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात। आता आपण भाजीवर झाकण ठेवून चिकन शिजून देऊया। आता आपण प्लेट काढून बघूयात की आपलं चिकन कसं शिजले। हे बघा, किती मस्त असं आपलं चिकन तयार झालेलं आहे। एकदम मस्त असं चिकन शिजून तयार झाले। हे बघा, एकदम मस्त अशी चिकनची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।